जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजही आपण दुपारी स्टुडिओवरती आलोय. जसं तुम्हाला माहिती आहे, गणपतीचं डेकोरेशनचं चाललंय. ते सकाळी थोडंसं लेट उठलो मी, कारण रात्री आय थिंक 3:30-4 पर्यंत काम करत होतो आम्ही. त्यामुळे सकाळी 12-12:30 पर्यंत झोपलो असताना आता 1:30 वाजता मी स्टुडिओवरती आलोय. आणि आल्या आल्याच आपल्याला एक गुड न्यूज भेटलेली आहे. ती मी थोड्या वेळानंतर तुम्हाला सांगेल काय गुड न्यूज येते. तसं मला आता टायटल थंबनेलमध्ये मी टाकेलच ती गोष्ट. नसेल टाकली तरी तुम्हाला आता थोड्या वेळानंतर सांगेल मी. बाय द वे, आता काल जे आपण स्केच A3 साईजचं डबल फेसचं चालू केलं होतं, ते तुम्हाला सांगितलं होतं काल आपण फेस आणि हेअर्सचा पार्ट कम्प्लीट केलाय. खाली क्लोथ टेक्स्चरचा बाकी होता, तो आता फिनिश करून घेईल. कारण आजच ते फिनिश करायचे काही करून, कारण रात्री पॅक करून उद्या सकाळी आपल्याला डिस्पॅच करायला लागणार आहे ते. बाकी मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्ही कोणाला असं स्केच वगैरे गिफ्ट केलंय का कधी, किंवा तुम्हाला कोणी असं स्केच गिफ्ट केलंय का, किंवा कोणी असं स्पेशल पर्सन आहे तुम्ही असं विचार करताय कोणाला स्केच गिफ्ट करायचं, तर नक्की कमेंट करून मला सांगू शकता. आणि तुम्हाला जर आपले स्केच वगैरे बघायचे असतील, कारण व्हिडिओजमध्ये मी खूप कमी दाखवतो स्केच, त्याचं कारण पण तुम्हाला अगोदरच सांगितलंय. पण तुम्हाला बाकीचे स्केच वगैरे बघायचे असतील तर इन्स्टावरती बऱ्याच रोज आपण काही ना काहीतरी पोस्ट करत असतो. सो इन्स्टावरती जाऊन बघू शकता. इन्स्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, जाऊन लगेच बघा, तिकडे चेक करा कुठले स्केच तुम्हाला आवडतात काय, त्याच्यावरती कमेंट करू शकता. किंवा तुम्हाला स्केच ऑर्डर वगैरे करायचे असेल तर डायरेक्ट इन्स्टावरती मेसेज करू शकता ऑर्डर करण्यासाठी. बाकी मी हे स्केच पटवून आता कम्प्लीट करून घेतो. आणि ऑलमोस्ट मला वाटतं 1 तासभरात पूर्ण कम्प्लीट व्हायला पाहिजेच हे. त्यानंतर मग कस्टमरला फोटो वगैरे पाठवू, बाकीची जी प्रोसेस ती आपण करूया. A few moments later. चला मित्रांनो, फायनली आपलं ते स्केच कम्प्लीट झालेलं आहे. ऑलमोस्ट म्हणजे सगळंच फिनिश झाले. फायनल चेकिंग वगैरे पण करून झाले. आता कस्टमरला ऍक्च्युली फोटो पाठवायचे, त्याच्यानंतर त्याचं काय चेंजेस असतील, मोस्टली तर चेंजेस नसतात, पण तरी मी पाठवतो त्यांना पहिल्यांदा स्प्रे वगैरे करायच्या आधी, कारण तर थोडं जरी चेंजेस असतील तर आपण ते करू शकतो. त्यामुळे कस्टमरची परमिशन आल्याशिवाय आपण स्प्रे वगैरे आणि फ्रेम वगैरे करणार नाहीये. सो आता मी फटाफट कस्टमरला पहिल्यांदा फोटो पाठवतो. मित्रांनो, आता जवळपास 4 वाजत आलेले आहेत. आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एक गुड न्यूज आपल्याला भेटली. ती गुड न्यूज काय ते तुम्हाला सांगतो. तर आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा जो बंगला म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जो बंगला, वर्षा बंगल्यावरती गणपती फेस्टिवल ऍक्च्युली होते, बंगल्यावरती पण गणपती बसतो. तर आपल्याला सुद्धा गणपतीमध्ये तिथे इन्व्हिटेशन आले मुख्यमंत्री साहेबांकडनं. आणि आता तुम्ही म्हणाल की एवढ्या मोठ्या मुख्यमंत्री आपल्याला कशाला इन्व्हिटेशन देतील, तर ते थोडंसं वेगळं रिझन आहे. ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये समजेल काय कारण आहे आपल्याला तिकडे बोलवायचं. सो चांगली गुड न्यूज आपल्याला भेटली की आपल्याला तिकडे जायला मिळणार आहे त्यांच्या बंगल्यावरती. आणि बेसिकली गणपती फेस्टिवलच्या टायमालाच आपण जाणार आहे. येणाऱ्या मला वाटतं 4-5 दिवसामध्ये, किंवा मोस्टली मला वाटतं पुढच्या आठवड्यात काही एक दिवस ते सांगतील, त्या दिवशी आपल्याला जायचंय तिकडे. सो ही सगळ्यात मोठी गुड न्यूज मला सकाळीच मिळाली आहे. आणि याच्यासाठी मला वाटतं मागच्या 4-5 महिन्यापासून मी वाट बघत होतो या गोष्टीची. म्हणजे प्लॅनिंग बऱ्याच दिवसा आधीपासूनच केलेलं मी. ती काय गोष्ट आहे ती तुम्हाला येणाऱ्या टाइममध्ये समजेलच. आता मी लगेच सांगणार नाहीये तुम्हाला ती. पण ही छोटीशी गुड न्यूज तुम्हाला सांगितली की आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत, त्यांच्या बंगल्यावरती जाणार आहोत गणपतीच्या फेस्टिवलमध्ये. आणि मित्रांनो, आपण तिथे जाणारच आहोत. तर मी असं प्लॅन करतोय की त्यांना म्हणजे खाली आता आपण जाऊ शकत नाही, आणि नॉर्मल छोटं मोठं काय देण्यापेक्षा मी विचार असं करतोय की आपण स्केच वगैरेच देऊया. कारण स्केच आर्टिस्ट असल्यामुळे पहिली गोष्ट आपल्या डोक्यात येते म्हणजे स्केच द्यायचं. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, आपण राज ठाकरे साहेबांना सुद्धा स्केच दिले होते त्यांच्या बंगल्यावरती जाऊन. तेव्हा आपण तुम्हाला रिझन सांगितलं होतं आपण का गेलोय तिकडे ते. सो त्यांना जसं स्केच दिलं तसं मी प्लॅन करतोय. पण कोणतं स्केच करायचं, कसं करायचं ते अजून माझ्या डोक्यात नाहीये. पण काहीतरी युनिकच असं करणार आहे, आजच सुरू करणार आहे मी ते काढायला. सो थोडा वेळ मी विचार करेन त्याच्यावरती कसं काय करायचं, कोणत्या साईजवरती करायचं, आणि कुठला स्केच वगैरे काय काय फोटो करायचे ते मी चूज करेन. आणि आजच ते सुरू करेन. तुम्हाला पण दाखवेन आज आपण किती करतोय, काय करतोय ते. 1 hour later. चला मित्रांनो, फोटो वगैरे आपण कस्टमरला पाठवला होता आणि त्यांचा रिप्लाय आला. त्यांना स्केच आवडले, काही चेंजेस वगैरे नको आहेत त्याच्यामध्ये. सो आता आपण पॅक करायला घेऊया पटापट. A few moments later. मित्रांनो, आपण स्केच पॅक केलेले A3 साईजचे स्केच. तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या साईज स्केच आहे आपण पॅक केलं इथे. आणि हे आता उद्या आपण इंडिया पोस्टने इंडिया पोस्टने स्पीड पोस्टने पाठवणार आहे. कारण हे आपल्याला नागपूरला पाठवायचं आहे, त्यामुळे इंडिया पोस्टनेच मी मोस्टली पाठवतो. कमी खर्चात चांगल्या स्पीडली जातं आणि सेफली जातं. आणि बॉक्स जर तुम्ही बघाल ना, एकदम कडक असं पॅकिंग केलेलं, त्यामुळे फ्रेम किंवा जे फ्रेम आपण स्केच किंवा फ्रेमला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, याची गॅरंटी आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, सकाळी जसं तुम्हाला सांगितलंच मी की आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवलंय, तर त्यांना काय गिफ्ट द्यायचं किंवा स्केच काय करायचं ते मी प्लॅन करत होतो. तर मी असा प्लॅन केलाय
की त्यांचं एकतर स्केच आपल्याला द्यायचंच आहे, पण जसं आपण राजसाहेब ठाकरेंना दिलं होतं त्यांचं एक फक्त स्वतःचा एक स्केच दिला होता A3 साईजवरती, पण यावेळेस ते नाही करता काहीतरी त्याच्यात एक्स्ट्रा ॲड करायचे, म्हणजे 2-3 फेस असे एक्स्ट्रा ॲड करणार आहे. ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये समजेलच. मी अजून काढलं नाही आहे, सुरू नाही केलं ते. मोस्टली मला वाटतं उद्या परवा सुरू करेन मी, किंवा आज सुरू करून आउटलाईन करून घेईल फक्त. सो ते काय कसं करणार आहे ते तुम्हाला हळूहळू एकेका व्हिडिओमध्ये समजेल, पण एकदम जबरदस्त असं स्केच असणार आहे. म्हणजे एवढी गॅरंटी की एकनाथ शिंदे साहेबांना पण ते स्केच खूप जास्त आवडणार आहे, आणि तुम्ही जर बघाल तर तुम्हाला पण एक नंबर असं स्केच वाटणार आहे. आणि आपण ते मोठ्या साईजवरती करणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपण 2-3 फेस त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. नाही एकतर साहेबांचं स्केच असणार आहे, प्लस 2 अजून फेस मी ॲड करायचा प्लॅन केलाय. काय करणार आहे ते कदाचित तुम्ही गेस करू शकता, कारण एवढं अवघड नाही आहे गेस करायसारखं. तुम्ही गेस करू शकता, कमेंटमध्ये सांगू शकता. पण ते 2-3 फेस असल्यामुळे आपण अजून थोडं मोठ्या साईजचं करणार आहोत ते, आणि चांगलं असं मोठं म्हणजे A1 साईजचं. मला वाटतं हा जो तुम्ही बघताय ना, एवढ्या मोठ्या साईजचं मी स्केच करणार आहे. म्हणजे याच्यावरती ठेवूनच आपण ते स्केच बनवणार आहे, त्यामुळे तुम्हाला ठेवल्यानंतर पण दिसेल की केवढ्या मोठ्या साईजचे. आणि हे आपलं माहिती आहे तुम्हाला किती मोठं आहे ते. नॉर्मल जर तुम्ही बॅग जरी बघाल, बॅगच्या साईजच्या हिशोबाने तुम्ही चेक करा किती मोठं होऊ शकतं ते. म्हणून म्हणजे जवळपास माझ्या अर्ध्या साईजचं होईल, आणि ते आपण त्यांना द्यायला सुद्धा जाणार होत ना, तेव्हा पण तुम्हाला बघायला मिळेल किती मोठ्या साईजचं आहे ते. सो आता मी विचार करतोय फटाफट आउटलाईनला सुरू करूया, आणि त्यानंतर मग आज तर पूर्ण होणार नाही, 4-5 दिवस तर मिनिमम लागतील त्याला. सो फटाफट पहिल्यांदा आउटलाईन करून घेऊया. बाकी मित्रांनो, मोठ्या साईजचं स्केच काढायचं, त्यामुळे आपण पेपर तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या साईजचा पेपर घेणार आहोत. आणि माझ्या हाईटच्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठ्या साईजचा पेपर. एवढ्या मोठ्या पूर्ण साईजवरती आपण ते स्केच काढणार आहोत, आणि आपण डायरेक्टली टेबलवरती नाही ठेवणार आहे, तर त्या बोर्डवरती ठेवणार आहे, कारण सारखं काढायला लागणार आपल्याला. हे मिनिमम 4-5 दिवस तरी लागतील कम्प्लीट करायला. सो ते एकदा ठेवून त्याच्यावरती चिटकून मग स्केच चालू करूया. तर आपण नॉर्मलच सेट करतो मी, पूर्ण सेलोटेप वगैरे लावणार नाहीये, कारण आपल्याला सारखं काढायला लागणार आहे. त्यामुळे सेलोटेप वगैरे लावायची गरज नाही, फक्त असे नॉर्मल ठेवून त्याच्यावरती मी करू शकतो स्केच. सो आता पटापट आउटलाईनला सुरू करतो पहिल्यांदा. 1 hour later. तर चला मित्रांनो, आउटलाईन आपली कंप्लीट झालेली आहे. जवळपास 1 तास लागला मला पूर्ण आउटलाईन कंप्लीट करायला, आणि तुम्हाला आता ती आउटलाईन मी दाखवणार नाहीये, कारण जसं मी म्हटलं की साहेबांचं तर आपण स्केच करतोय, पण अजून 2 फिगर त्याच्यात ऍड करतोय ना. ते कोणते फिगर आहे ते तुम्ही पहिल्यांदा गेस करा. उद्या परवाचे 1-2 व्हिडिओजमध्ये, मला वाटतं उद्याच्याच व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजेल की कोणते, कारण उद्या त्याची शेडिंग चालू करणार आहे. आणि साहेबांचं स्केच आपण खाली काढलंय, त्यामुळे ते आपण लास्ट करणार आहे. वरच्या साईडला जे फेस काढले ते पहिल्यांदा करणार आहे ना, ते मला वाटतं उद्या किंवा परवाच्या, उद्याच मोस्टली मला वाटतं चालू करेल. तर उद्याच्या व्हिडिओजमध्येच तुम्हाला बघायला मिळेल कोणाचं आपण काढलंय ते. तोपर्यंत तुम्ही गेस करू शकता. आणि आपण चला एक गेम ठेवूया की तुमच्यापैकी जे कोणी आजच्या व्हिडिओमध्ये राईट गेस करेल, म्हणजे उद्याच्या म्हणजे आज पूर्ण दिवसामध्ये जर कोणी राईट गेस केलं कमेंट करून, तर त्यांच्यापैकी एकाच, समजा जास्त लोकांनी राईट गेस केलं तर त्यांच्यापैकी एकाचं फ्री स्केच काढणार आहोत, आणि एकानेच गेस केलं तर त्यांचंच काढणार आहोत मोस्टली. सो तुम्ही गेस करू शकता तुमच्या अंदाजे काय वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांसोबत आपण कुणाचं स्केच काढणार आहोत त्याच्यामध्ये. तुम्ही पटापट गेस करू शकता कमेंटमध्ये. एनिवेज मित्रांनो, आता जवळपास रात्रीचे 9 वाजलेले आहेत, आणि आता ते आउटलाईन पण आपण कंप्लीट केली, प्लस ते बॉक्स पण आपला काय बोलतात पॅक करून रेडी झाला. हे स्केच आपण काल फिनिश केलं होतं, जे तुम्हाला दाखवलंच. नवीन एक स्केच छोट्या साईजचं जे A4 साईजचे ऑफरचे आपण टाकले होते, ते आज मी सुरू नाही केलं. उद्या सुरू करून उद्या एक कम्प्लीट करून टाकेल. तर मला वाटतं आजचा व्हिडिओ जास्त लॉंग करायची गरज नाही. आता जाऊन आपण गणपतीचं डेकोरेशन करूया. तिथे जास्त मी ब्लॉग बनवत नाही, फक्त एक बिहाइंड द सीन म्हणा किंवा काम करताना जे छोटे छोटे क्लिप्स घेत असतो ते तुम्हाला शेवटी एक 5-10 सेकंड बघायला मिळते. जास्त केलं आपण व्हिडिओ केला तर नक्कीच दाखवेल तुम्हाला, आणि नाही केलं तर मग तेवढंच तुम्हाला दाखवून आपण व्हिडिओ एंड करूया. सो आता फटाफट मी घरी जातो.